उद्यापासून देशात नवे जीएसटी दर लागू होणार, देशात बचत उत्सव सुरू होणार। पंतप्रधान मोदींच्या देशवासियांना शुभेच्छा। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पुन्हा स्वदेशीचा नारा, सर्व राज्य सरकारांनी उत्पादनावर भर द्या, मेड इन इंडिया वस्तू वापरा, मोदींचं आवाहन। जीएसटीत कपात हे क्रांतिकारी पाऊल, मुख्यमंत्री फडणवीसांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार। आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल असल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया। पराभूत जरी असलं तरी सुद्धा आपलं जे नेतृत्व आहे फडणवीस साहेब म्हणा शिंदे साहेब असलेल्या आमदाराला 2 कोटी मिळाले, तर मला नसताना सुद्धा 20 कोटी मिळतात। आमदार नसताना 20 कोटी मिळाल्या संदर्भातल्या सदा सरवणकरांच्या विधानामुळे राजकारण तापलं। राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने मोठं नुकसान, काढणीला आलेल्या कापूस, मका, सोयाबीन पिकांना फटका, तर हेक्टरी 50,000 रुपये भरपाई देण्याची विरोधकांची मागणी। राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नक्की मिळेल, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं नुकसानग्रस्तांना आश्वासन। अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बीड जिल्ह्याला बसल्याची माहिती। जालन्यात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंच्या कारवर हल्ला, मराठा समाज बांधवांकडून हल्ल्याचा प्रयत्न, हल्ल्यावरून सदावर्तेंचा जरांगेंवर हल्ला बोल। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी 3 कोटी होतात खर्च, कुठे तर 100 बोकड दिले जातात, पैसे खर्च करून मातीत जायचं का? स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवरून आमदार संजय गायकवाडांचं वक्तव्य। आणि राज्यभरात नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी, मुंबई ठाण्यात सार्वजनिक मंडळांच्या देवींचा आगमन सोहळा, तर अनेक ठिकाणी गरबा दांडियाचं आयोजन। आणि आता आपण बघणार आहोत सुपरफास्ट 100। उद्यापासून देशभरात जीएसटीचे नवे दर लागू होणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केलं। यावेळी त्यांनी देशातील नागरिकांना जीएसटीच्या नव्या दरामुळे होणाऱ्या फायद्यांची माहिती दिली। देशभरात उद्यापासून बचत उत्सवाची सुरुवात होणार असल्याचं मोदींनी म्हटलंय। जीएसटीच्या नव्या दरामुळे देशातील नागरिकांची मोठी बचत होणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं। देशातील लाखो लोकांना टॅक्सच्या जाळ्यामुळे मोठा त्रास झाल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय आणि गरिबांवर याचा मोठा परिणाम झाल्याचंही ते म्हणाले। दरम्यान देशाला यातून बाहेर काढणं गरजेचं होतं असंही मोदींनी म्हटलंय। आधी 18% कर लागणाऱ्या वस्तूंवर आता 5% कर लागणार आहे। जीएसटी कमी झाल्यानं अनेक जीवनावश्यक वस्तू स्वस्त होणार असल्याचं मोदींनी सांगितलं। यामुळे घर, टीव्ही, फ्रीज, कार आणि दुचाकीसह हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च कमी होणार असल्याचंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं। पंतप्रधान मोदींनी नागरिकांना स्वदेशी साहित्य वापरण्याचं आवाहन केले। ज्या वस्तू आपल्या देशात बनवणं शक्य आहे त्या भारतातच बनवा असंही ते म्हणाले आणि यामुळे आत्मनिर्भर भारताला चालना मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलं। शिवसेना उभाटा पक्षाचे आमदार गजानन लवटे यांनी दर्यापुरात मंत्री माणिकराव कोकाटे यांचं स्वागत केलं आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत असून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। सत्ताधाऱ्यांच्या पोटात आहेत ते आता सदा सरवणकरांच्या तोंडातून बाहेर पडतंय, अशी टीका शिवसेना उभाटाचे नेते वैभव नाईक यांनी केली। लोकप्रतिनिधींना निधी मिळाला पाहिजे, मात्र जे ठेकेदार आत्महत्या करतात त्यांना आधी पैसे द्या असं म्हणत सत्ताधाऱ्यांची मनमानी सुरू असल्याचा आरोप नाईक यांनी केला। आम्ही ओबीसी मधूनच आरक्षण घेणार असा इशारा मनोज जरांगेंनी दिला। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंवरही जरांगेंनी निशाणा साधला। हाकेंना आम्ही महत्त्व देत नाही असं जरांगेंनी म्हटलं। विवराज सेनेचे प्रमुख राजाभाऊ थाटे यांनी लक्ष्मण हाकेंवर जोरदार निशाणा साधला। लक्ष्मण हाके नावाचा मनोरुग्ण समाजात तेढ निर्माण करतोय, अनुसूचित जातीच्या आरक्षणात हस्तक्षेप केला तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा राजाभाऊ थाटेंनी दिला। बावनकुळेंनी वडेट्टीवारांवर हल्लाबोल केला। वडेट्टीवार राजकारणाचं दुकान करतायत आणि डायस लावा त्यानंतर आमने सामने सांगतो। वडेट्टीवार ओबीसी मंत्री असताना त्यांनी कशी समाजाची फसवणूक केली ते मी आणि भुजबळ साहेब ओबीसींच्या न्यायासाठी लढतोय, त्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी समाजानं थोडा धीर धरावा, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी ग्वाही देखील बावनकुळेंनी दिली। जालन्यात जरांगे पाटलांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र यावेळी अचानक मधमाशांनी हल्ला चढवला। यामुळे बैठकीत आलेल्या अनेकांना मधमाशांनी चावा घेतला, त्यामुळे एकच गोंधळ झाला। तर जरांगेंच्या समन्वयकांनी जरांगेंना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवलं।
जालन्यातील मंठ्यात मराठा आंदोलकांनी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना काळे झेंडे दाखवले आणि जालन्यातून नांदेडच्या दिशेने जात असताना मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी करून सदावर्ते यांचा निषेध नोंदवला. मनोज जरांगे दोन समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करत वकील गुणरत्न सदावर्तेंनी जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला. जरांगेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेचाही सदावर्तेंनी समाचार घेतला. गुणरत्न सदावर्ते हिंगोली जिल्ह्यात दाखल होताच मराठा आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. औंढा हिंगोली महामार्गावर येळेगाव सोळंके इथं मराठा समाज बांधवांकडून घोषणाबाजी करण्यात आली. मराठा आरक्षणाच्या GRमुळे ओबीसी समाजावर अन्याय होत असेल तर सरकारच्या विरोधात जायला मागे पुढे बघणार नाही असा इशारा भाजप आमदार परिणय फुकेंनी दिला. महायुतीकडून कोल्हापुरातील विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरू आहे. विकास कामांच्या उद्घाटनादरम्यान खासदार धनंजय महाडिकांनी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करत कोल्हापूर महानगरपालिकेवरती महायुतीची सत्ता स्थापन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आमदार संजय गायकवाड यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत केलेल्या वक्तव्यावरून मंत्री शंभूराज देसाईंनी सारवासारव केली. भाषणाच्या ओघात संजय गायकवाड बोलून गेले आणि त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढू नये असं मंत्री शंभूराज देसाई म्हणाले. रायगडच्या कर्जतमध्ये भारतभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल खासदार सुनील तटकरे यांचा नागरी सत्कार करण्यात आला आणि यावेळी राष्ट्रवादीच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं. वखारीत साठवलेला कांदा सडून खराब होतोय तर दुसरीकडे खरीप हंगामातील पिकंही अतिवृष्टीमुळे हातातून गेल्यानं शेतकरी उद्ध्वस्त झाला. अशा परिस्थितीत दुष्काळ जाहीर करण्याऐवजी निकषांचं कारण सांगून सरकार शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळतंय अशा शब्दात खासदार अमोल कोल्हेंनी सरकारवर निशाणा साधला. हर्षवर्धन सपकाळ यांचं त्यांच्या पक्षात स्थान काय? त्यांना त्यांच्या पक्षातील नेते सन्मान देतात का असा सवाल विचारत भाजप प्रवक्ते केशव उपाध्यायांनी पंतप्रधान मोदींवरील टीकेचा समाचार घेतला. मनमाडमध्ये नवरात्र उत्सवात आयोजित होणाऱ्या गरबा आणि दांडियात मुस्लिम तरुणांना प्रवेश नाकारण्यात आला. विश्व हिंदू परिषदेनं हा निर्णय घेतला. दरम्यान मुस्लिम धर्मगुरू आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं. नवरात्र उत्सवात मुस्लिमांना प्रवेश देऊ नका असा इशारा विश्व हिंदू परिषदेकडून देण्यात आला. यावर हिंदुत्ववादी नेते प्रवीण तोगडे यांनीही प्रतिक्रिया दिली. नवरात्र उत्सवाशी मुस्लिमांचा संबंध नाही. गरब्यात हिंदूंनी कोणालाही येऊ देऊ नये. सगळ्यांचं ओळखपत्र चेक करावं असं प्रवीण तोगडे म्हणाले. मंत्री अतुल सावे यांच्या वाहनावर तरुणाने दगडफेक केली होती आणि या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरमधील पुंडलिक नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान संबंधित तरुण मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली असून या रुग्णाला येरवडा इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पिंपरी चिंचवडमध्ये श्वानांच्या सुळसुळाटाबाबत अजित पवारांना चिठ्ठी लिहिण्यात आली आहे. चिठ्ठी वाचल्यानंतर अजित पवारांना हसू आवरता आलं नाही. दरम्यान भटक्या श्वानांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. गोंदियात विजय वडेट्टीवार आणि परिणय फुके एकाच मंचावरती आले होते. ओबीसी समाजाच्या मोर्चात दोन्ही नेते सहभागी झाले होते. मराठा समाजासाठीचा GR रद्द करण्याची मागणी करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड तालुक्यात जोरदार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले. पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. वसई विराड आणि नाला सोपाऱ्यात झालेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून वाहन चालकांची तारांबळ उडाली. पाचोरा तालुक्यातील झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे सातगाव डोंगरी, शिंदाड, वानेगाव, निंभोरी, वाडी शेवाळी इथं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान पाचोरा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी संवाद साधत नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन दिलं. वर्धा जिल्ह्यात 34,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं. जिल्ह्यात 7 वेळा पूर आल्यानं नदीकाठच्या शेतीला मोठा फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानं नदीपात्रात पूर्ण धुण्यासाठी गेलेले 40 ते 50 नागरिक अडकले. खडकवासला धरणातून 1700 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यामुळे नागरिक